राहिलं सांग की. काय? अगं मला ना तुझ्या चपलांचं. एक मिनिट हं. तुझ्या चपला तुटल्यात ना? थांब. बस इकडे बस बस बस. या घे. तुझ्यासाठी ना नवीन चपला. अगं पण घालून बघ. कुणाच्या आहेत? काय माहिती तुझ्या तुटलेल्या चपलांजवळ सापडला. घालून तर ए नको नको मी नाही. नको काय शोभून दिसते तुझ्या मिनी दे इकडे. नाही दे. गिराईक विसरून गेलंय ते येणार मागणार तेव्हा त्याला परत करायला लागणार, कळलं? शारदा ते गिराईक आलं का परत त्याला देऊन टाक हं? आणि तुझी तुटलेली चप्पल मी शिवून आणेल. आणि तू आवरून झालाय ना, चल अभ्यासाला लाग. चला आपण चप्पल घेऊया. काय झालं? काय नाही. ती पिशवी. सावकाश हा, हळूहळू खा. झाली का बोलणी? शंकरला विचारलं? परत तेच. शंकर काय आमच्या सांगण्याबाहेर आहे काय? आम्ही जिगीशाला त्याच्यासाठी निवडले. सगळं माहितीये की त्याला. आता लवकरच ना बोलणी पण करूया. या रुपाले, शंकरला बोलव की जेवायला. शंकर आला नाही अजून. आला नाही? नाही, कुठं गेलाय? माहित नाही. काय सुरू आहे या पोराचं हल्ली काय कळत नाही. दिवसभर बाहेर, रात्रीचा पण बाहेर. लग्न ठरल्यापासून जिगीशाला साधा फोन पण करत नाही हा पोरगा. हल्लीची पोरं लग्न ठरलं की किती बोलतात एकमेकांशी, चॅटिंग करतात. आणि हा शंकर रुपाले, तू जरा शंकरचा अंदाज घे. त्याच्या मनात नेमकं काय चाललंय कळायला पाहिजे आम्हाला. ताई काय सांगू तुला, गौरीजी माझ्या नजरेसमोरून हटायलाच तयार नाही. आई शारदा, गौरीने जास्त चौकशी केली नाही ना? नाही. बरं झालं. आई खरं काय ते सांगून टाकूयात का? नको. गौरीचा स्वभाव तुला ठाऊक आहे ना? पोलीस केस करल, नसतं कुठं होईल. अगं पण असं अजून किती दिवस लपवून ठेवणार? आज ना उद्या पैसे मागायला आल्यावर कळणारच की गौरीला. तवाच तवा बघू, आत्ता नको. देव पण कसली परीक्षा पाहतोय कुणास ठाऊक. सगळं नीट चाललंय तवर अडचणी पुढ्यात. जेवायला काय बनवू? मला भूक नाही. तुम्ही जेवा जा. उपाशीच झोपणार आहेस? उपाशी कुठं, 2 वेळाला हळदीचं दूध झालंय. जा. अगं पण तू काय? मला नाही जाणार, भूक मेली माझी. जा जेवण कर जा. जा, नाही तर गौरीला संशय येईल. जा. हेच कौतुक होते बरं का आताच.
इथं गाडी चालवून चालवून माझं खांदं दुखायला लागलेत. कौतुकाचाच विषय आहे रे. आयुष्यात पहिल्यांदा एका दोस्तानं माझा हात हातात घेतलाय. हा, आमचा हात वैऱ्याच आहेत. आम्ही वैरी, आम्ही दोस्त नाही. अरे पोरगी दोस्ताने म्हणायचं होतं रे डंबेल मला. मग ठीक आहे. महाराज 5वीला असताना शाळा सुटली. म्हणलं आता आयुष्यात काय परत पोरगी दोस्त होणार नाही. मातोश्रींच्या कृपेने डायरेक्ट बायकोच भेटणार. पण महादेवाच्या कृपेने पोरगी दोस्त मिळाली. होय होय. मग जिक्स दोस्त नाही वय. चांगल्याचा मूड कशाला खराब करायला आहेस? कडवच आहे, त्याचं काय ऐकू नका, माझं ऐका. तुझं काय करा हा लाज वाटते का? अहो यो शंकर दादाच्या लव्ह स्टोरीत तू सतत खोडता घालून असतोयस आणि मला सांगतोस वय. या शनी राहू केतूपेक्षा ना यो महाराज डेंजर आहे. शंकर दादा मी सांगतो तुम्हाला ह्याच्यापासून लांब राहा. माझा ऐका तुम्ही. तुझं तुलाच काय सुधरत नाही आणि तुझं काय ऐका रे? ए यार चांगला मूड आहे माझा. चांगला चांगलं काहीतरी बोला. चांगलं. शंकर दादा, वहिनींशी तुमची दोस्ती झाली आणि लवकरच आता चांगलं दोस्त बनायचं. नवरा बायकोच्या नात्यात मैत्रीचं नातं असलं का नाही, संसार लय चांगला होतं असं म्हणतात. आता कसं चांगलं बोलणार राघू. आता अशी दोस्ती करतो का नाही विचारायचंच काम नाही. फाटकन हाच म्हणले पाहिजेत. हा